सध्या विदर्भातलं तापमान 45 अंश सेल्सिअसवरती पोहोचलेलं आहे आणि दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं नागपूरकरांना अक्षरशः असह्य झालंय। पण याचा परिणाम व्यवसायावर होऊ नये म्हणून नागपुरातल्या व्यावसायिकांनी दुकानातच आता पाण्याचे स्प्रिंकलर्स लावलेत। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। सध्या विदर्भात तापमान हे 45 अंश सेल्सिअसच्या वर गेलेलं आहे। नागपूरचा पारा देखील 44-45 अंश सेल्सिअसच्या वर पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच जर का आपण बघितलं तर अशा प्रकारे नागपूरमध्ये अनेक दुकानांमध्ये दृश्य पाहायला मिळतं। धरमपेठच्या या सुभाष फरसाणमध्ये जर का बघितलं तर ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी इथे कशा प्रकारे स्प्रिंकलर स्प्रे लावलेला आहे। या स्प्रिंकलर स्प्रेच्या माध्यमातून दुकानाचं जे तापमान आहे ते नियंत्रित करण्याचा प्रयत्न होत आहे। आणि इथे कसं आहे, खूप टेम्परेचर खूप नागपूरला खूप हाय टेम्परेचर असतं आहे। त्याच्यामुळे कसं की या दुकानदारांनी एकदम व्यवस्थित केलेलं आहे। आम्ही स्प्रे वगैरे त्यांनी पाण्याचा स्प्रे वगैरे लावलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला थोडं दिलासा मिळतो आणि दुपारच्या वेळेस आमची निघते वेळेस आम्हाला स्कार्फ वगैरे बांधून जावं लागतं आहे कुठे पण जायचं असलं तर। ये 9-9:30 के बाद शुरू ही कर देना पड़ता है। धूप बहुत बढ़ जाती है, ग्राहकी भी बहुत कमज़ोर हो जाती है उसके बाद में, तो जो आते हैं उनके लिए कुछ तो व्यवस्था रखनी पड़ेगी। यांनी जी ग्राहकांसाठी जी परंपरा म्हणजे केलं, ग्राहकाचं समाधान किंवा ग्राहकांना या ठिकाणी उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जी सुविधा केली ही प्रशंसनीय आहे असं म्हणायला हरकत नाही। या ठिकाणी आतमधलं जे रूमचं तापमान आहे ते नियंत्रित राहतं, दुकानाच्या परिसरातलं तापमान नियंत्रित राहतं आणि त्यामुळे ग्राहक देखील आनंदित राहत असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच नागपूरच्या तापमानाचे वेगवेगळे प्रभाव, वेगवेगळे इफेक्ट आपल्याला वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात पाहायला मिळतात। तशाच प्रकारे व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील अशा प्रकारे या तापमानाचा परिणाम दिसून येतो। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।